जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण मुंबई पोलीस भरती आणि मीरा भाईंदर पोलीस भरती 2026 या पेपरकरिता जे की संभाव्य असे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच या प्रश्नांचा फायदा होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्यासाठी सुद्धा चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला फायद्याचा ठरतो. तर बघूया आपण. पहिला प्रश्न आहे, नवीन फौजदारी कायदे केव्हा लागू झाले? 1 जुलै 2024 रोजी नवीन फौजदारी कायदे लागू झालेले दिसून येतात. 1 जुलै हा कोणता दिवस असतो? तर GST दिन. 1 जुलै 2017 रोजी भारतामध्ये GST लागू झाल्यामुळं 1 जुलै GST दिन. तसेच पुढचा प्रश्न आहे, मुंबई नागपूर शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? 701 किमी. हे प्रश्न आपल्याला काही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि नेमके हेच प्रश्न रिपीट सुद्धा होण्याची शक्यता दाट असते. तर बघूया आपण पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे सध्या राज्यपाल कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा. हा प्रश्न खूप वेळेस आताच्या आपल्या 2026 मधील पोलीस भरतीमध्ये खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे भारतातील राज्य कोणते? उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न बघूया आपण. 6व्या क्रमांकाचा प्रश्न असेल, महत्त्वाचा आहे प्रश्न मित्रांनो. AIचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज हुबेहूब दुसऱ्या व्हिडिओला वापरणे या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे डीप फेक. 2026 प्रजासत्ताक दिनावेळी सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा प्रथम क्रमांक कोणत्या राज्याच्या चित्ररथाला, या ठिकाणी लक्षात घ्या, चित्ररथाला मिळाला? तर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ होता. तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही थीम आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची 2026च्या प्रजासत्ताक दिनाला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय आहे? तर सेवा तीर्थ हे पंतप्रधान कार्यालयाचं बदललेलं नाव असेल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले अतिगरिबीमुक्त राज्य कोणते ठरले? तर केरळ. महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे. पुढचा 10वा प्रश्न आपण बघूया. भारताने 2023 मध्ये आदित्य L1 मोहीम कशाच्या अभ्यासासाठी राबविली? तर सूर्याचा अभ्यास करणे हा मूळ उद्देश आदित्य L1 मोहिमेचा आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, 2024 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सायबर गुन्हे तक्रारीसाठी भारत सरकारचा हेल्पलाईन क्रमांक कोणता? तर 1930 हा सायबर गुन्हे तक्रारीसाठी भारत सरकारचा हेल्पलाईन क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न यापूर्वीच्या पोलीस भरतीमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे आणि अजूनही हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर हरवलेल्या मुलांचा शोध घेणे हे ऑपरेशन मुस्कानचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला 2026 या ठिकाणी 20 झालेला आहे, 2026 लक्षात घ्या, मध्ये राष्ट्रीय आरोग्य मेळावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आला? तर बुलढाणा. तर मुंबई किंवा मीरा भाईंदर या पेपरसाठी जी के IMP असणारं GK चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहत आहोत. मित्रांनो, आपलं सिलेक्शन म्हणजे आपल्या आईबाबांचं स्वप्न हे सत्यात उतरविण्याचा एक मोठा मार्ग असणार आहे. त्यामुळं सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आपलं सिलेक्शन होण्यासाठी, आपल्याला वर्दी मिळविण्यासाठी हे प्रश्न नक्कीच फायद्याचे ठरतील. हा व्हिडिओ आपण स्किप न करता पहा. बघूया पुढचा 15वा प्रश्न आहे, पुणे ग्रँड टूर 2026 स्पर्धेत कोणता खेळ आयोजित करण्यात आला? तर सायकलिंग. या स्पर्धेचं जे काय ब्रँड अँबॅसिडर होते ते कोण होते? तर MS धोनी, भारताचे माजी क्रिकेटपटू, कर्णधार. चला पुढचा 2026च्या बाबतीत बघा, मध्ये आंतरराष्ट्रीय नौदल परेड कोणत्या शहरात संपन्न झाली? तर उत्तर आहे विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न बघूया आपण. 17व्या क्रमांकाचा प्रश्न असणार आहे, नुकतेच निधन झालेले स्टॅच्यू मॅन राम सुतार यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? तर 2024चा पुरस्कार.
पुढे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टॅच्यू मॅन अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे किंवा होती? तर राम सुतार. पुढचा प्रश्न आहे, इराणमधील तणावजन्य युद्धजन्य परिस्थितीतून भारतीयांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम राबविली? तर या मोहिमेचं नाव आहे ऑपरेशन स्वदेश. पुढचा प्रश्न बघूया, 2028 या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, 2028 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेले आहेत? तर लॉस एंजेलिस, लक्षात घ्या, अमेरिका या ठिकाणी ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, IMP असणार आहे तो सुद्धा. भारतातील राजभवनाचे बदललेले जे काय नाव असणार आहे ते काय आहे? तर लोकभवन. पुढचा प्रश्न 21व्या क्रमांकाचा, 10,000 धावा पूर्ण करणारी भारताची पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली? मिताली राज. लक्षात घ्या, क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये T20, ओडियाज किंवा टेस्ट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये 10,000 धावा. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारा भारताचा पहिला अंतराळवीर कोण ठरला? तर शुभांशु शुक्ला. लक्षात ठेवा, असे प्रश्न येत राहतात आपल्याला. पुढे 23वा प्रश्न असणार आहे, भारतात राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, COP हा शब्द कोणत्या विषयाशी संबंधित आहे? हवामान बदल परिषद. लक्षात घ्या. 25वा प्रश्न आहे, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये टक्कर विरोधी असलेल्या यंत्रणेचे नाव काय आहे? तर कवच. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड असणार आहे. आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी जर आपण विचार केला तर गोवा या राज्यामध्ये आपल्याला समान नागरी कायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27व्या क्रमांकाचा. बघा, हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. संकटग्रस्त असलेल्या वनस्पती व प्राण्यांची नोंद कोणत्या बुकमध्ये ठेवली जाते? रेड डाटा बुकमध्ये. 28वा प्रश्न आहे, T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2026चा जो काही विजेता बघा भारत होता. आणि महत्त्वाचा या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणाला मिळाला? संजू सॅमसन यांना मिळाला, भारताचे क्रिकेटपटू संजू सॅमसन. पुढचा प्रश्न आहे 29वा, 12th फेल हा हिंदी चित्रपट कोणत्या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित हा आपल्याला 12th फेल हा चित्रपट पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो, आणि हे प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न म्हणून लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला, आणि एकदा परीक्षेला जाता जाता नक्कीच्या प्रश्नांना एकदा रिवाईज करा. पुढचा प्रश्न आहे, जेमिनी कोणत्या कंपनीने तयार केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता AI असणारे मॉडेल आहे? तर गुगल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.